नमस्कार मंडळी. तर तुमच्याकडे पालक वरण किंवा डाळभाजी बनवल्या जाते का? मला नक्की सांगा. तर पालक वरण किंवा डाळभाजी बनवण्याचे तर विविध प्रकार असतील. तर मी अशा 2-3 प्रकारे बनवते. त्यातलीच एक प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे झटपट असा प्रकार. ॲक्च्युली ना थोडीशीच पालक भाजी होती माझ्याकडे. म्हणजे फ्रीजमध्ये ना थोडा पालक होता. पहिले मी बनवली होती, तर त्यातला थोडा उरलेला होता आणि झटपट अशी बनवायची होती. ऑलरेडी थोडा उशीर झालेला होता. पण पालक वरण तर खायचीच होते त्या दिवशी आम्हाला. दोघांची पण खूप इच्छा झाली होती. तर मग मी जी पालक आहे ती मिठाच्या पाण्यामध्ये 5-10 मिनटं थोडी ठेवून आणि स्वच्छ धुवून घेतली. तर ही मी कुकरला न लावता डायरेक्ट मसाल्याच्या फोडणीमध्ये घालणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा मी बनवते आणि मी कुकरला पालक लावून त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकून अशी सुद्धा मी बनवते आणि मग फोडणी देऊन मग ती पालक भाजीमध्ये टाकते. तर नाही, यासाठी मी तुरीच्या डाळीचे वरण कुकरला छान मऊ असे शिजवून घेतले. तर ना मी तेल थोडे चांगले तापू दिले आणि त्यात जिरे, मोहरी, थोडी हिंग आणि थोडा ठेचा होता माझ्याकडे, तो टाकला. जर तुम्ही ठेचा टाकाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं तिखट कमी जास्त करू शकता. त्यात हळद वगैरे सगळं टाकलं. तर यात मसाला दुसरा मी कोणता टाकत नाही. ही भाजी खूप छान लागते साधीच. तर त्यामध्ये ठेचलेला लसूण मी टाकलेला आहे, त्यात टोमॅटो टाकलं आणि मी कांदा ह्या भाजीला वापरत नाही. तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. तर मी विना कांद्याची सुद्धा बनवते ही भाजी आणि खूप छान लागते. फक्त फोडणीमध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर थोडं हिंग, त्यानंतर ठेचलेला लसूण जर थोडा पहिले टाकला तर तेलामध्ये त्याचा स्वाद हा पसरतो आणि खूप छान लागतं. आणि त्यानंतर थोडं टोमॅटो मी टाकलं आहे आणि ठेचा असेल तर तुम्ही टाका किंवा नसला तरी तुम्ही त्यात तिखट टाकू शकता. तर अशा प्रकारे ही फोडणी आहे ना छान कडक अशी द्यायची. छान तापलेल्या फोडणीमध्येच हे सगळे जिन्नस घालायचे. त्यात मी थोडे धने पावडरसुद्धा टाकले आहे. म्हणजे एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. तर बघा किती सुंदर कलर आला आणि त्यामध्ये ना फोडणी चांगली होऊ दिली. त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकूनसुद्धा थोडीशी फोडणी ही छान होऊ दिली. आणि यानंतर ना मी यामध्ये छान धुतलेला पालक छान चिरून घेतला. तर पालक माझ्याकडे जास्त नव्हता, पण तेवढा सफिशियंट होता. आणि मग ना मी फोडणीमध्ये हा छान पालक असा टाकला आणि हा पालक छान होऊ द्यायचा आहे. याच्यामध्ये छान तो शिजला गेला पाहिजे, कारण हा कुकरला लावलेला नाही आहे. कुकरला लावूनसुद्धा एक पद्धत आहे, ती सुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर बघा आता यामध्ये छान टोमॅटो आणि पालक छान शिजला आणि शिजल्यावर जेव्हा याला तेल सुटतं ना, त्यानंतर जे तुम्ही वरण आहे, म्हणजे तुरीचं वरण जे तुम्ही लावलेलं आहे, कुकरला छान लावून घ्यायचं आणि ते वरण छान मिक्स करून रवीने त्याला चांगलं फेटून घेऊन मिक्स करून आपल्याला फोडणीत टाकायचं आहे. आणि याला आता एक छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यावर बघा आपलं पालक वरण हे तयार आहे. त्यावर तुम्ही थोडा कोथिंबीर वरून टाकू शकता आणि अशा प्रकारे छान असं ताट तयार आहे. आणि ह्या भाजीसोबत ना ठेचा वगैरे खूप छान लागतो आणि गरम गरम भात आणि वाफाळलेला गरम गरम भात आणि त्यावर वरण. वाव!